एका चौरसाकृती बागेची परिमिती 32 सेंटीमीटर आहे, तर चौरसाकृती बागेचे क्षेत्रफळ किती? 16 सेंटीमीटर, 16 चौरस सेंटीमीटर, 64 चौरस सेंटीमीटर, 256 चौरस सेंटीमीटर, 1024 चौरस सेंटीमीटर. तर बघा, या ठिकाणी आपण आधी चौरस दिलेला आहे आपल्याला, तर चौरसाकृती बागेची परिमिती दिलेली आहे. तर याचं सूत्र असते 4 गुणिले बाजू. तर 32 बरोबर काय होईल? 4 गुणिले बाजू. तर बाजू बरोबर काय होईल? आता बाजूला 4 गुणाकारात आहे, इकडे गेल्यावर 32ला ते भागाकारामध्ये येईल. म्हणजे 4ने जर 32ला भाग दिला तर 8 येते, म्हणजे बाजू किती आली? 8. आता चौरसाचे क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग. तर बाजूचा वर्ग केला तर कितीचा वर्ग करावा लागेल? 8चा वर्ग. 8चा वर्ग किती येतो? 64. तर 64 चौरस सेमी हे काय होईल? चौरसाचे क्षेत्रफळ होईल.